जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न, अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे. आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे शेकडेवारी. नाव टाका मित्रांनो पटकन. अतिशय महत्वाचं प्रकरण आहे हे. प्रकरण आहे शेकडेवारी. शेकडेवारी. पोलीस भरतीला या टॉपिकवर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत भरपूरसे प्रश्न विचारले जातात. कमीत कमी 3 ते 4 प्रश्न वेगवेगळ्या टॉपिकवर शेकडेवारी या प्रकरणावरती विचारले जातात. आणि महत्वाचा प्रकरण आहे आणि अतिशय महत्वाचं टॉपिक आहे. तर शेकडेवारी म्हणजे काय याची व्याख्या तुमच्या स्क्रीनवर दिलेली आहे. व्याख्या सर्वांनी लिहून घ्यायची. व्याख्या काय लिहिलेली आहे की शेकडा म्हणजे प्रति 100 होय. शेकडा म्हणजे प्रति 100 होय. आणि ज्या दोन संख्येच्या किंवा अक्षरांच्या मध्ये चा, ची, चे किंवा च्या अशा प्रकारचे अक्षर लागलेले असतात, त्या संख्या किंवा अक्षरे एकमेकांना गुणीला असतात. कळालं तुम्हाला? म्हणजे दोन संख्या असतील, दोन संख्येच्या मध्ये च्या जर चिन्ह लागलेले असेल म्हणजे च्या किंवा ची, तर ते दोघच संख्या एकमेकांना गुणीला असतात. कळालं मित्रांनो? पहिलं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे, नीट समजून घ्यायचंय. ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट याचं उत्तर द्यायचे. ज्यांच्याकडे नोट्स नसतील त्यांनी नीट समजून घ्या कशा प्रकारे हे उदाहरण सोडवले जातात. बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. काय प्रश्न विचारलाय मित्रांनो? प्रश्न आहे की 30 चे 45% म्हणजे किती? प्रश्न लिहून घेऊयात आपण. लिहिलेला आहे की 30 चे 45% म्हणजे किती? आणि ज्यांना फळ्यावरचं क्लिअर दिसत नसेल त्यांनी लेक्चरची क्वालिटी वाढवायची. म्हणजे सेटिंग मध्ये इथे बाजूला सेटिंग आहे, त्या सेटिंगला तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे क्वालिटीचा ऑप्शन आहे. क्वालिटी मध्ये क्लिक केल्यानंतर क्वालिटी वाढवायची. तुम्हाला हे सर्व काही क्लिअर दिसायला लागेल. ठीक आहे? तुमच्या मोबाईलची सेटिंग किंवा इंटरनेट प्रॉब्लेममुळे ते क्लिअर दिसत नाही कधी कधी कोणाला. ठीक आहे? इथपर्यंत कळालं? आता बघा, हे तुमचं असं लिहिलेलं आहे की अशा प्रकारचे उदाहरण पडतात पोलीस भरतीला. बेसिक उदाहरण आहे, पण आपण ऍडव्हान्स लेवलला पण जाणार आहोत. लेखी उदाहरण सुद्धा आपण सोडवणार आहोत. अगोदर पहिलं उदाहरण आहे, नीट समजून घ्या. काय लिहिलं मित्रांनो? 30 चे 45% म्हणजे किती? आणि तुम्हाला लेखी आपलं व्याख्यामध्ये काय सांगितलं होतं? ज्या दोन संख्येच्या मध्ये चे, ची, च्या असं काही चिन्ह लिहिलेलं असेल तर त्या संख्या एक दुसऱ्याला गुणाकार असतो. आता हे कसं मांडणी करणार आपण? हे बघा, 30 चे 45 जसे तसे लिहायचे आणि हे टक्के चिन्ह असतात. तुम्हाला काय म्हणतं? टक्के म्हणजे प्रति 100 होय, म्हणजे भागीला 100 लिहायचं मित्रांनो. आणि म्हणजे किती? म्हणजे हे झालं असं. इथपर्यंत कळालं मित्रांनो? 30 चे 45% म्हणजे किती? इथं तुम्ही आलात म्हणजे तुमचं उत्तर काही क्षणात निघेल. कशा प्रकारे निघेल बघा, हे इथं आहे. जसे तसे मांडणी आपण खाली करणार आहोत. पुन्हा एकदा इथल्या इथं भाग दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना कळणार नाही, कारण काही नवीन विद्यार्थी आहे आणि तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही शिकवायचं आहे. म्हणून तुम्हाला मी अगोदर स्टेप बाय स्टेप सांगतो. ठीक आहे? बघा, हे जसं तसं आपण मांडणी करूयात. आपण खाली 30 चे 45% म्हणजे किती? हे जसं तसं आपण मांडणी केली. आता इथं आपण भाग देऊयात मित्रांनो. कशा प्रकारे भाग दिला जातोय बघा. हे शून्य कट बरोबर. इथपर्यंत कळालं? तर 45 गुणीला 3 करायचा. किती येणार मित्रांनो? 3 5 15. तुम्हाला परत एक स्टेप खाली मांडू का? इथल्या इथं भाग देऊ शकता, तुम्ही देऊ शकता भरपूरसे विद्यार्थी, म्हणून आपण इथं भाग देऊयात. ठीक आहे? 3 5 15, हातच्याला गेला 1. ठीक आहे? इथपर्यंत कळालं? त्यानंतर 3 चौक 12 आणि हे एक 13. हे झाले 13 आणि भागीला किती मित्रांनो? हे भागीला 10 आहेत. कळालं इथपर्यंत? म्हणजे 45 गुणीला 3 केले तर 135 उत्तर येणार आणि भागीला 10 जसेचे तसे. आता बघा मित्रांनो, याचं उत्तर कसं निघणार? आता पॉइंट काय आहे मित्रांनो? 335 भागीला 135 भागीला 10. भागीला 10 म्हणजे किती? शून्य मित्रांनो. एक शून्य आहे ना? मग हे कसं लिहायचं? हे 135 जसंच्या तसे तुम्ही लिहिले आणि 01 आहे ना, मग इकडून इकडे एक शून्य बोलायचा म्हणजे 13.5 याचं उत्तर येणार आहे. कळालं? 13.5 म्हणजेच काय? 30 चे 45% म्हणजेच काय? 13.5. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे 13.5. कळालं मित्रांनो? 30 चे 45% म्हणजे किती? 13.5 याचं योग्य उत्तर असणार आहे. काही विद्यार्थी म्हणणार की सर पोलीस भरतीला इतका वेळ नसतो आम्हाला सोडवायला,
हे काही क्षणात आपण कशा प्रकारे सोडवू शकता. तर मित्रांनो काही काही युट्यूब चॅनल किंवा रील मध्ये तुम्हाला काहीही शॉर्टकट पद्धत सांगतील, पण शॉर्टकट पद्धत या स्टेप मधून बनलेली असते, पण ते अशा प्रकारचे उदाहरण तुम्हाला शिकवतात की ते तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही उदाहरण सोडवता येत नाही. म्हणून बघा, तुमची जशी जशी स्टेप वाढेल, जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल, तसे तसे तुम्ही कशा प्रकारे सोडवू शकता. बघा, हे तुम्हाला जसं तसं तुम्ही लिहिणार 30चे 45% म्हणजे बघा 30चे 45% इथपर्यंत तुम्ही आलात. हे तुमच्या समोर असणार, काही क्षणात सोडवू शकता. कसं सोडवणार, हे कट केलं तुम्ही, इथं कट केलं, किती येणार तुमचे 135 आणि भागीला 10 तुम्हाला माहित असतं 13.5. बघा, फक्त 30 सेकंदामध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. कळालं. पण आपल्याकडे काही नवीन विद्यार्थी आहेत, त्यांना कळणार नाही, त्यांना समजणार नाही, म्हणून आपण कसं स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवतो. जशी जशी तुमची प्रॅक्टिस होणार तसं तुम्ही इथल्या इथं पण सोडवणार. लगेच 1% इथलं तर लगेच भागीला का नाही 100 आणि लगेच भाग देणार आणि 135 भागीला 5 फिनिश. काही क्षणात तुम्ही सोडवू शकता. पण कधी, जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल तेव्हा तुम्ही सोडवू शकता. बघूयात. पहिलं उदाहरण होतं, सर्वांनी योग्य उत्तर दिले, ऑप्शन क्रमांक सी. आणि व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान अभ्यास चालू तुमचा आणि अशा प्रकारचा कंटिन्यू अभ्यास करत राहा. शेकडेवारी अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, बघूयात या टॉपिकवर अजून महत्वाचे कोणते उदाहरण पोलीस भरती आलेले होते, कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. चला तर मग वेळ न घालवता बघूयात पुढचा कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचा आणि सर्वांनी प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न दिलेला आहे की 20चे 17% म्हणजे किती. प्रश्न लिहून घेऊयात, आपण लिहून घेऊयात. 20चे 17% म्हणजे किती. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला होता मित्रांनो, तोच प्रश्न लिहिलेला आहे. ज्यांच्याकडे नोट्स आहे, ज्यांना पहिलं उदाहरण चांगल्या प्रकारे समजलं आहे, त्यांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये, लाईव्ह चॅट मध्ये ऑप्शन सुद्धा तुमच्या समोर आहे, पटापट उत्तर द्या. ज्यांना कळत नसेल आणि त्यांना समजून घ्यायचं असेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी काही क्षणात तुम्हाला सोडून दाखवतो. बघा, प्रश्न काय मित्रांनो, 20चे 17% म्हणजे किती. मांडणी नेहमीप्रमाणे आपली करायची आहे. कशी, 20 चे म्हणजे कसा, जेव्हा चे असेल तेव्हा त्याचा गुणाकार येणार. परत 17% म्हणजे हे 17 जसे तसे आणि टक्के चिन्ह येणार मित्रांनो खाली. टक्के म्हणजे काय असतं, टक्के म्हणजे प्रति 100 तुम्हाला सांगितलंय, म्हणजे किती, म्हणजे किती. हे तुमचं उदाहरण झालेलं आहे मांडणीप्रमाणे आणि त्याचं आता पटकन उत्तर आपण खाली काढणार आहोत. कसं लिहिणार मित्रांनो, जसं जसं तुम्हाला मांडणी करून देतो खाली, कसं 20चे 17%. कळालं. व्हेरी गुड. बघा, अजूनपर्यंत मी सोडवलं पण नाही, अर्ध्यापर्यंत पण पोहोचलो नाही, तरी या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर काढले. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. खूप छान उत्तर काढले मित्रांनो तुम्ही सर्वांनी, सर्वांसाठी व्हेरी गुड, सर्वांची योग्य उत्तर आलेले. बघा, हे झालं तुमचं. परत हे 0 कट करणार, हे 0 कट करणार. कळालं. काय उरलं मित्रांनो, 2 गुणिला 17 भागीला 10 उरले. इथपर्यंत कळालं. काय करणार आता, 17 गुणिला 2 करणार. किती येणार, 17 गुणिला 2, 17 गुणिला 2 येणार मित्रांनो 34 भागीला हे 10 जसेचे तसे, 10 जसेचे तसे. खाली किती मित्रांनो, 1 0 दिलेला आहे ना, म्हणून काय उत्तर येणार मित्रांनो याचं, हे 34 जसेचे तसे, 0 किती आहे 1, म्हणून 3.4 याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. याचं योग्य उत्तर असणार आहे 3.4. म्हणजेच काय, 20चे 17%. 20चे 17% म्हणजे काय आलं मित्रांनो, 3.4 याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. आणि सर्वांनी योग्य उत्तर दिले, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे तुमचा. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वांचं स्वप्न पूर्ण होईल, फक्त अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. काय विद्यार्थी म्हणतील की सर एवढा वेळ नसतोय, शॉर्टकट पद्धत सांगा. मित्रांनो, हीच शॉर्टकट पद्धत आहे. जसा जसा तुमचा अभ्यास वाढेल तसं काय 20चे 17% मांडणी करणार, 1 0 कट, 1 0 कट, 17 दूने 34 आणि 1.0. कळालं. 3.4 उत्तर काही क्षणामध्ये तुम्ही काढलेलं आहे. आणि मी सोडवण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी काढले ना. का काढले यांनी, कारण यांच्याकडे नोट्स आहे आणि यांनी दिवसभर नोट्सवर अभ्यास केला आहे, कारण त्यांना माहिती आहे मागील लेक्चर काय झालं होतं, तर पुढील लेक्चर काय असणार आहे आणि पुढील टॉपिक सुद्धा काय असणार आहे. ठीक आहे, खूप छान अभ्यास चालू आहे तुमचा सर्वांचा, सर्वांसाठी व्हेरी गुड. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. काही क्षणात बघूयात महत्वाचा प्रश्न. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचं, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं. बघा, प्रश्न काय दिलेला आहे. प्रश्न दिलेला आहे की 25चे 50% चे 20% म्हणजे किती.
प्रश्न IMP आहे, महत्वाचा आहे. हा प्रश्न आलेला होता. हा प्रश्न धुळे शहर पोलीस भरतीला आला होता, म्हणून हा प्रश्न IMP टाकू शकता तुम्ही. IMP टाका मित्रांनो. हा प्रश्न IMP टाकला. त्यानंतर तो प्रश्न लिहून घेऊयात, पटापट सोडवा. ज्यांना येत असेल त्यांनी पटापट उत्तर या. प्रश्न आहे की 25 चे 50% 20% म्हणजे किती? बरोबर. 25 चे 50% 20% म्हणजे किती? प्रश्न दिसायला किती मोठा आहे, पण काही क्षणात तुम्ही सोडवू शकता. कधी सोडवू शकता? जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल आणि ज्यांना उत्तर सोडवता येत असेल त्यांनी पटापट उत्तर द्या. ज्यांना समजून घ्यायचं असेल कशा प्रकारे हे सोडवलं जातं त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला सोडून दाखवतो. ठीक आहे. बघा, प्रश्नाची मांडणी करून घ्या अगोदर. मांडणी नेहमीप्रमाणे आपली कशी? 25 चे 50% 50% चे म्हणजे परत गुणाकार 20%. इथं 20%. 20% कळालं मित्रांनो? हे 2 मोठा काढतो, दिसत नसेल तर. 20%. जशीची तशी मांडणी आपण केलेली आहे. 25 चे 50% 20% म्हणजे किती? हे सोपं आहे. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिले तुम्ही. बघा, काही इंटरनेट फास्ट असेल तर तुम्हाला दिसणार सुद्धा. ठीक आहे. हे झालं तुमचं इथपर्यंत. जशीची तशी मांडणी आपण खाली करून घेऊयात, कारण इथल्या इथं भागाकार दिला तर काही विद्यार्थ्यांना कळणार नाही, आणि काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांना समजण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आणि आपल्याला एकट्याला पुढे जायचंय का? तर आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचं. तुम्हाला सर्वांना यावर्षी पोलीस व्हायचंय. पोलीस भरती किती जवळ आली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. बघा, परत लिहा मित्रांनो. 25 चे 50% 20% हे जसे तसं आपण खाली मांडणी केली. का? कारण इथल्या भाग दिला असं काही विद्यार्थी कन्फ्युज झाले असते, म्हणून त्यांना आपण इथं मांडणी केली. ठीक आहे. कट करा मित्रांनो. 0 कट 0 कट 2 शून्य कापले. वरचे सुद्धा 2 शून्य आपण कापून घ्यायचे. इथपर्यंत कळालं? व्हेरी गुड. बघा, ते झालं. नंतर काय मित्रांनो, काय करायचं? हे 5 दुने 10 कळालं इथपर्यंत? 5 दुने 10. मग हे आपण 10 जसे तसे लिहू. परत इथे काय आहे? 25 भागीला किती उरले? 100. इथपर्यंत कळालं? व्हेरी गुड. बघा, आता 25 गुणिला 10. 25 गुणिला 10 केले आपण, किती येणार? 250. 250 आलं मित्रांनो. 25 गुणिला 10 250, आणि हे 100 जसे तसे आपण लिहिले. आता काय करायचंय? खाली शून्य किती आहे? खाली शून्य 2 आहे. बरोबर. एक शून्य कट करू शकतो. एक शून्य इथं आपण कट करू शकतो. उरलं किती? एक शून्य उरलाय. वरती काय आहे? 25. म्हणजेच काय? हे 25 जसेचे तसे आपण लिहिले, आणि एक शून्य आहे ना, म्हणून एक पॉईंट इकडे सरकायचा, म्हणजे एक शून्य इकडे सरकायचा. किती येणार मग मित्रांनो? 2.5. काय? 2.5. ऑप्शन क्रमांक याचं उत्तर असणार आहे ए. 2.5 म्हणजेच काय? 25 चे 50% 20% म्हणजेच काय? 2.5. आणि सर्वांचं योग्य उत्तर आलं, एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही. व्हेरी गुड मित्रांनो. खूप छान प्रकारे अभ्यास चालू तुमचा. ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न, थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न दिला, तरीही तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले. सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. सर्वांची योग्य उत्तर आले. खूप छान अभ्यास चालू तुमचा सर्वांचा. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा, आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. व्हेरी गुड. खूप छान प्रकारे अभ्यास चालू आहे सर्वांसाठी. व्हेरी गुड. बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे, आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. हा प्रश्न थोडासा कठीण आहे, म्हणून नीट समजून घ्यायचा आहे, कारण या प्रश्नाने भरपूरशे मार्क खाल्ले होते. संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती या ठिकाणी येणारा प्रश्न आलेला होता, आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी चुका केल्या. पण तुम्ही आता यानंतर या चुका करणार नाही, कारण बघूयात तो प्रश्न कशा प्रकारे सोडवला जातो. थोडीशी कठीण लेवल वाटते, पण काही क्षणात तुम्ही तो सोडवू शकता. बघूयात महत्वाचा प्रश्न कोणता आहे तो, ज्यांनी विद्यार्थ्यांचे मार्क खाल्ले होते. चला तर मग बघूयात कोणता महत्वाचा प्रश्न आहे, आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. स्क्रीन पूर्ण बघायचं आहे, ऑप्शन पूर्ण बघायचं, प्रश्न पूर्ण बघा, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या. प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर? प्रश्न आहे की 5 वजा 9 चे 25% म्हणजे किती? प्रश्न थोडासा समजायला कठीण आहे, पण काही क्षणात तुम्ही सोडवू शकता. बघा, लिहून घेऊयात आपण तो प्रश्न अगोदर. लिहून घेऊयात की 5 वजा 9 चे, पहिले प्रश्न लिहून घ्या, नंतर मांडणी करू. चे 25% म्हणजे किती? ठीक आहे. प्रश्न सोपा आहे, पण तो दिसायला थोडासा कन्फ्युजनचा आहे. ठीक आहे. ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट सोडवा. ऑप्शन तुमच्या समोर आहे, पटापट लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्या.
ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा, मी तुम्हाला काही क्षणात ते उत्तर काढून दाखवतो. प्रश्नाची मांडणी अगोदर करून घ्यायची. कशी मांडणी होणार मित्रांनो? अशी होणार आहे रेग्युलर प्रमाणे आपली 5 वजा 9 चे 25% म्हणजे किती? ही आपली मांडणी झाली रेग्युलर प्रमाणे. आता हीच मांडणी जशी जशी आपण खाली करणार आहोत. का करू? कारण काही विद्यार्थ्यांना इथल्या इथं भाग दिल्यानंतर करणार नाही, म्हणून आपण खाली मांडणी करू त्याची. ठीक आहे, बघा लिहून घेऊयात परत. कसं लिहिणार? 5 वजा 9 चे 25%. कळालं मित्रांनो? इथपर्यंत कळाला. जसे तसे परत आपण कशा प्रकारे भाग देऊ शकता नीट समजून घ्या. इथल्या इथं आपण देऊ शकता 4 म्हणजे 25 चोक असा सुद्धा भाग देऊ शकता. पण काही विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण वाटेल ते भाग देताना, कारण पॉईंट मध्ये उत्तर आहे. म्हणून सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. कशी? 25 नम करा डायरेक्ट. 25 नम. 25 चा पाडापाड असेल तर 25 नम करू शकता, किंवा 9 ने 25 ला गुणू शकता. कशा प्रकारे गुणला जाईल बघा. 9 5 45. 45 म्हणजे काय? 5. हातच्याला गेले 4, बरोबर. 9 दुने 18, बरोबर. 9 दुने 18 आणि वरचे 2, वरचे 4 किती झाले? 18 आणि 4 किती झाले? 22. म्हणून हे जसे तसे 22 भागीला 100 आणि हे वजा 5 जसंच्या तसे. आणि तुम्हाला किती वेळेस सांगलं मित्रांनो, सेम टू सेम, की वरती 225 आले आणि खाली जर शून्य असेल, म्हणजे 100 वरती किती अंक असतील? शून्य असतील तर 2 शून्य आहे ना, म्हणून आपण वरती फक्त 2 डावीकडे सरकायचं. म्हणजे कसं? 225 भागीला 100 आहे ना, 2 शून्य दिलेले आहे, 2 पॉईंट इकडे सरकायचे. म्हणजे काय? 2.25 उत्तर आलं ते सर्व. ठीक आहे. आणि हे वजा 5 जसंचे तसे करा. मग आता वजा बाकी 5 मधून जर 2.25 गेले, किती उत्तर येणार? पटापट बघा. प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, ऑप्शन सुद्धा तुमच्या स्क्रीनवर आहे, पटकन उत्तर द्या. 5 मधून वजा 2.25 उत्तर काढल्यानंतर तेच उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी दिलं. व्हेरी गुड मित्रांनो. बघा, मी इथपर्यंत पोहोचलो पण नव्हतो तरी या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले. का दिले? कारण यांनी या टॉपिकवर अभ्यास केलेला आहे आणि अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा. स्टेप बाय स्टेप तुमच्या समोर दिलेला आहे. अशा प्रकारचे भरपूरशे उदाहरण नोट्स मध्ये सुद्धा असतात. म्हणून नोट्स मधून रिव्हिजन तुमची केली तर कमी दिवसात जास्त अभ्यास करू येईल तुमचा. खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी. सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे. त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी. काय? 5 मधून जर 225 वजा जर केले, म्हणजे 2.25 जर वजा केले तर उत्तर येणार 2.75. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणार आहे 2.75. काही काही विद्यार्थ्यांना जर कळालं नाही कशा प्रकारे आलं, तर तुम्हाला परत एक स्टेप मध्ये सांगतो. बघा कसं येणार मित्रांनो. हे 5 आहे आणि हे आहे 2.25. कळालं? आता 2.25 म्हणून इथं शून्यानंतर आपलं पॉईंट नंतर 2 शून्य घेणार आपण. ठीक आहे. इथपर्यंत कळायला. काही विद्यार्थी नवीन आहेत म्हणून त्यांना सर्व काही स्टेप बाय स्टेप सांगावं लागतं. आणि तुम्ही सुद्धा जेव्हा नवीन होतात तेव्हा सुद्धा तुम्हाला असं स्टेप बाय स्टेप शिकवलं होतं. म्हणून नीट समजून घ्या. जेव्हा मोठी संख्या आहे लहान संख्या वजा करायची, तेव्हा 5 कडून इकडे उसनवार घेणार. किती येणार? 1 उसनवार येणार. ठीक आहे. आणि परत इकडे 1 उसनवार घेणार. मग किती येणार मित्रांनो? 10 तून 5 गेले. 10 तून 5 गेल्यानंतर उरतात मित्रांनो 5. ठीक आहे. 5 उरले. त्यानंतर इथे किती होणार मित्रांनो? 10 तून इकडे 1 घेतला तर मग इथे होणार 9 उरणार. 9 तून 2 गेले मित्रांनो. 9 तून 2 गेल्यानंतर उरतात 7. इथे 7. हा पॉईंट जसाचे तसा. पण 5 मधून इकडे 1 उसनवार घेतला होता ना, मग 5 मधून 1 गेल्यानंतर उरणार 4 आणि 4तून 2 गेल्यानंतर उरणार मित्रांनो 2. म्हणून 2.75 याचं योग्य उत्तर आलेलं आहे. आणि काही विद्यार्थी म्हणणार परत की सर खूप वेळ लागतो एवढा मोठा उदाहरण सोडवायला. वेळ लागेल, शॉर्टकट पद्धत सांगा मित्रांनो. शॉर्टकट पद्धत हीच आहे. जेव्हा जेव्हा तुमची प्रॅक्टिस वाढेल, म्हणून असे भरपूरशे उदाहरण नोट्स मध्ये आहे. जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तसं तुम्ही काही क्षणात याचं उत्तर काढू शकता. कशा प्रकारे बघा. तुमच्या समोर हे जसं तसं असणार. म्हणजे काय असणार? 5 वजा 9 चे 25% असं असणार. तुम्ही इथल्या इथं पण भाग देऊ शकता. कसं देणार मित्रांनो? 25 चोक. कळालं? काय आलं मित्रांनो? 5 दुने आपलं 4 दुने 8 उरला किती? 1 पॉईंट आला इथं, परत शून्य आला. 4 दुने 8 उरले किती? 2. 4 पंचे 20 म्हणजेच 25. परत हे 5 इथं तुम्ही आलात, किती वजा करायचे तुम्हाला? 5 मधून 225 म्हणजे 2.25 किती होणार? 2.75 उत्तर तुमचं आलेलं आहे काही क्षणात. ऑप्शन क्रमांक सी.
हे किती पटापट आपण सोडवू शकतो. पण कधी सोडवू शकता मित्रांनो तुम्ही, जेव्हा तुमची प्रॅक्टिस झालेली असेल. जर तुम्हाला एखादी गावाला जायचंय, सुरुवातीला जाताना थोडा कन्फ्युज होणार, 2-3 वेळेस जाणार, तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही 5वींदा जेव्हा स्पीड मध्ये जाणार आणि किती पटकन येणार. याचप्रमाणे हेच असतं उदाहरण. जसं जसं तुमचा सराव वाढेल तसं तसं तुम्ही काही क्षणात यांची उत्तरं काढू शकता. भरपूरशा विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिल्या, सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो. अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वांचं. बघूयात पुढील महत्वाचा प्रश्न कोणता आहे, जो विद्यार्थ्यांचे वारंवार मार्क खातो. बघूयात महत्वाचा प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे. पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो. प्रश्न पूर्ण बघायचा आहे, ऑप्शन पूर्ण बघायचे, त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं. प्रश्न काय दिला मित्रांनो? प्रश्न दिलेला आहे की 3% अधिक 4% इन ब्रॅकेट 10/20% म्हणजे किती. प्रश्न थोडासा कन्फ्युजनचा आहे. प्रश्न मांडणी करून घेऊयात आपण अगोदर, त्यानंतर तुम्ही सुद्धा सोडवा. ठीक आहे. प्रश्न आहे की 3% अधिक 4% ब्रॅकेट 10/20% म्हणजे किती. ठीक आहे. प्रश्न महत्वाचा आहे. प्रश्न ज्यांना सोडवता येत असेल त्यांनी पटापट सोडवा आणि ऑप्शन तुमच्या समोर आहे, योग्य उत्तर पटकन लाईव्ह चॅट मध्ये द्या. ज्यांना कळत नसेल त्यांनी नीट समजून घ्यायचं, माझ्याकडे बघून. महत्वाचे प्रश्न आहे, त्यांनी नीट समजून घ्या कशा प्रकारे हे उदाहरण सोडवले जातात. बघा प्रश्न काय होता, प्रश्नाची मांडणी करून घ्या अगोदर. मांडणी महत्वाची आहे. मांडणी आहे की 3% अधिक 4% इन ब्रॅकेट 10/20% बरोबर किती. बरोबर मित्रांनो. ही तशी मांडणी आपली खाली झालेली आहे. इथल्या इथं सुद्धा भाग देऊ शकतो आपण, पण काही विद्यार्थ्यांना कळणार नाही, म्हणून आपण खाली अजून एक स्टेप वाढवूयात. ठीक आहे. बघा लिहून घ्या जसं तसं. 3% अधिक 4% इन ब्रॅकेट 10/20%. कळालं मित्रांनो. आता काय करायचं तुम्हाला, तुम्ही इथल्या इथं भाग द्या. 1 2 1 2 म्हणजे 2 शून्य खाली होते, 2 शून्य वरती कट केलं, उरले किती फक्त, उरले फक्त 2 आणि हे ब्रॅकेट मध्ये. बरोबर. आता याला ब्रॅकेटच्या बाहेर काढायचंय. ब्रॅकेटच्या बाहेर काढण्याकरिता काय प्रोसेस असते, बाहेरील संख्येला आतील संख्या गुणिला असते. म्हणजेच काय मित्रांनो, हे आता बाहेर येणार आहे. म्हणजेच काय, 4/100 गुणिला, म्हणजे याला बाहेर काढणार आहे म्हणून आपण इथं 2 आणि हे अधिक जसे तसे म्हणजे 3/10. कळायला इथपर्यंत. गुणाकार करून घ्या. 2 गुणिला 4 किती होणार, 8 होणार. बरोबर मित्रांनो. 8 भागीला 100 आहे म्हणजे 2 शून्य आहे. 2 शून्य इकडे सरकूयाला आपण, किती 1 2.0 म्हणजे काय 0.08 याचं उत्तर येणार. ठीक आहे. इथपर्यंत कळालं. प्लस अधिक चिन्ह. हे किती मित्रांनो, हे 3 जसे तसे आपण लिहिले. त्यानंतर कळालं इथपर्यंत. त्यानंतर खाली किती शून्य आहे मित्रांनो, 2 शून्य आहे. मग काय होणार मित्रांनो, परत इकडे सरकणार 0.0 म्हणजे 2 शून्य होते ना, पॉईंट नंतर 2 अंक आले पाहिजे. इथं किती 2 शून्य आहे, पॉईंट नंतर 2 अंक. ठीक आहे. इथपर्यंत करायला बस. मध्ये बेरीज चिन्ह आहे, बेरीज करा लवकरात लवकर. काय बेरीज करायची तुम्हाला, 8 अधिक म्हणजे 0.03 अधिक 0.08 बेरीज केल्यानंतर त्याचं योग्य उत्तर काय, आता पटकन लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्या. व्हेरी गुड मित्रांनो, खूप छान. बघा मी सोडवण्याच्या अगोदर कित्येक विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर देऊन ठेवले. पटकन उत्तर द्या. ज्यांनी आतापर्यंत फक्त बघितलं असेल त्यांनी पटकन बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काय दिलं असेल ती प्रोसेस करा आणि लाईव्ह चॅट मध्ये लवकर उत्तर द्या. खूप छान उत्तर आले मित्रांनो, तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आलेलं आहे. व्हेरी गुड. खूप छान उत्तर दिलंय. हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न जरी असला तरी तुम्ही काही क्षणात सोडवू शकता. खूप छान उत्तर दिले. बघा प्रश्नांचं उत्तर कसं येणार, हे येणार मित्रांनो, याचं उत्तर 0.11. 0.11 ऑप्शन क्रमांक असणार मित्रांनो. याचं डी उत्तर असणार आहे. डी याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो. खूप छान सर्वांनी उत्तर दिले. सर्वांसाठी व्हेरी गुड. आला का नाही आला, या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येतात. काय येतात, कारण यांच्याकडे स्मार्ट नोट्स आहे, आपले डिजिटल नोट्स आहे. आणि नोट्सचं महत्व तुम्हाला त्या दिवशी कळेल ज्या दिवशी तुम्ही मोठे मोठे पुस्तक वाचणार आणि त्यामधून बाहेर नोट्स काढणार आणि तुमचे कित्येक दिवस असे फुकट वाया जाणार. म्हणून तुम्हाला मोठे मोठे पुस्तक वाचण्याची बिलकुल सुद्धा गरज नाही. स्मार्ट प्रकारे अभ्यास करा, या नोट्स मधून अभ्यास करा. नोट्स सर्व काही अवेलेबल आहे आपल्याकडे. 51 जणांची टीम आहे आपली. किती मित्रांनो,
51 जणांची टीम, 51 जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून, दिवस रात्र अभ्यास करून खास तुमच्यासाठी या नोट्स तयार केलेल्या आहे. जबरदस्त नोट्स आहे, जबरदस्त. कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही, फक्त नोट्स मधून अभ्यास करा, फक्त नोट्स. जबरदस्त. उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे गणिताच्या नोट्स तुम्ही घेतल्या तर गणितासाठी कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही, कोणतेच पुस्तक वाचू नका. यामध्ये सर्व प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे आहेत, सर्व प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे सोडवून दाखवलेले आहे, स्टेप बाय स्टेप, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही. कोणते पुस्तक घेऊ नका, फक्त नोट्स मधून अभ्यास करा. त्याचप्रमाणे गणिताच्या नोट्स झाल्या, तुमच्या मराठी व्याकरणच्या नोट्स सुद्धा तसेच आहे. सर्व काही तुमच्या आउट ऑफ मार्क या नोट्स मधूनच होणार आहे. पुस्तक वाचू नका, डायरेक्ट नोट्स तोंडी पाठ करून टाका. कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यापासून थांबवू शकत नाही, जेव्हा तुमचा पेपर 92, 94, 98, 96 निघेल. आणि लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला काही क्षणात देण्यात येणार आहे. काही क्षणात लेक्चर संपलं, लगेच तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तयारच आहे, काम चालूच आहे. समजलं मित्रांनो? म्हणून चांगला अभ्यास करा, दिवसभर अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. सर्वांचं. एक सुद्धा मार्क गेला नाही पाहिजे पेपरमध्ये. मोठे मोठे पुस्तक वाचण्याची गरज नाही, फक्त नोट्स मधून डिजिटल स्वरूपाप्रमाणे अभ्यास करा. डिजिटल स्वरूप. जबरदस्त नोट्स आहे, जबरदस्त. पुस्तक वाचण्याची गरज नाही. जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे, जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर, डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत देण्यात येतात. जर ही सुविधा तुम्हाला लागू करायची आहे, तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे, तर एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो, छोटीशी. ते काय? हे बघा, हे काय आहे? हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल, जे तुम्ही आता पाहत आहात. जे चॅनल तुम्ही पाहताय तेच चॅनल आहे हे. याला काय करायचं तुम्हाला? या चॅनलला फक्त सबस्क्राईब करा. लाल कलरचं बटन आहे, ते लाल कलरचं बटन दाबा. सबस्क्राईब करा, त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या. तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल, जिथे तुम्हाला दररोजची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर सर्व काही अगदी मोफत मिळेल. काही क्षणात. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तेथे आता 100 मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका तुम्हाला सर्वांना लगेच देण्यात येणार आहे. काही क्षणात. लेक्चर संपल्यानंतर लगेच. भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण तिथे आता 100 मार्काचं डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आपल्या ग्रुपला येणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.